सगळ्यांना नमस्कार, जय भीम. आपली मैत्रीण वैशाली गायकवाड, तिला मी विनंती करते की तिने इकडे येऊन बसावं. आजच्या अभ्यास सत्रात मांडणी करणारे प्राध्यापक डॉक्टर नितीश नवसागरे यांना पण विनंती करते त्यांनी पुढे यावं. अभ्यास सत्र आजचं आपलं 16वं अभ्यास सत्र आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक यांना आसपास चाललेल्या घटनांवर खूप प्रश्न असतात, खूप शंका असतात, आपलं मत नोंदवायचं असतं आणि त्यासाठी मोकळी अशी जागा कुठेही नसते. आणि हल्ली तर आपण अनुभवतो की कुठल्याही सामाजिक किंवा राजकीय विषयांवर चर्चा करायची म्हटलं तर विषय हमरीतुमरीवर येऊन ठेपतो. त्याच्यामुळे मोकळेपणाने बोलता यावं, आपले विचार मांडता यावे आणि आपल्या शंका मांडता याव्या, नवीन विषय समजावून घेता यावा, यासाठी आपण अभ्याससत्र सुरू केली. वेगळ्या वेगळ्या विषयांना आपण अभ्याससत्रामध्ये हाताळलं. त्यावेळी समाजात घडलेल्या घटनांना अनुसरून आपण विषय घेत गेलो. एप्रिल महिन्यातच बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती. त्यानिमित्तानं आजचं हे चर्चासत्र आपण आयोजित करतो आहोत. आपल्या आजूबाजूला पण अनेक घटना घडत आहेत की ठराविक धर्मियांची दुकानं बंद पाडणं, त्यांच्या दुकानात जाऊ नका, त्यांच्याकडून वस्तू घेऊ नका असं आव्हान करणं आणि अगदी पद्धतशीरपणे ठराविक एक धर्माची माणसंच अतिरेकी आहेत असा समज पसरवणं, अपप्रचार करणं हेही चालू आहे. आणि लोक याला खूप मोठ्या प्रमाणावर बळी पडत आहेत. हे सगळं घडत असताना असं वाटतं की लोक म्हणजे कोण आणि लोकांचा विचार कुठल्या दिशेला चालला आहे. आपण एकदा एकीकडे म्हणतो आपण लोकशाही वादी आहोत, लोकशाही देश आहे आपला, पण लोकांचं राज्य आहे म्हणजे काय आहे. आपण एकदा निवडून दिलं लोकांना की लोकप्रतिनिधी काय करतात याच्यावर आपलं काहीही नियंत्रण असत नाही. आणि निवडून दिल्यानंतर लोक आपल्या आपल्या मार्गाने प्रसारमाध्यमांच्या प्रभावाखाली काहीही विचार करत, काहीही दिशेने प्रचार करत सुटलेले आहेत. या परिस्थितीमध्ये आता लोकशाही म्हणजे काय आहे हा प्रश्न आपल्याला पडत राहतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेची त्यांच्या विचारांमध्ये जी रचना होती त्याच्यामध्ये लोकशाहीला महत्त्व दिलं. त्यांच्या दृष्टीनं लोकशाही काय होती, मग त्यांच्या विचारांमधली लोकशाही आत्ता आपल्या समाजाला कशी लागू आहे. आपण लोकशाहीप्रेमी लोक म्हणून लोकशाहीचा आत्ता कसा विचार केला पाहिजे आणि आत्ताच्या समाजाला डॉक्टर बाबासाहेबांचे लोकशाहीचे विचार कसे लागू आहेत आणि ते आपण पुढे कसे नेले पाहिजेत याच्यावर चर्चा आजच्या अभ्यास सत्रामध्ये करावी असा आमचा मानस आहे. आणि त्याच्यासाठी डॉक्टर नवसागरे यांनी येण्याचं कबूल केलं, त्यांचं म्हणणं, त्यांची मांडणी करण्याचं कबूल केलं. त्याबद्दल मी पहिल्यांदाच त्यांचे आभार मानते, त्यांचं स्वागत करते. संस्थेच्या विश्वस्त माधुरीताई त्यांना मी विनंती करते की डॉक्टर नवसागरे यांची ओळख करून द्यावी. डॉक्टर नितीश नवसागरे गेली 25 वर्ष ते भारतातील वेगवेगळ्या कायदेविषयक संस्थांमधून कायदा शिकवण्याचं काम करत आहेत. 2011 पासून पुण्यातील ILS लॉ कॉलेज येथे असोसिएट प्रोफेसर म्हणून ते कार्यरत आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून त्यांनी LLM आणि PhDचं शिक्षण घेतलेलं आहे. क्रिमिनल लॉ, कॉन्स्टिट्यूशनल लॉ आणि पब्लिक पॉलिसी हे त्यांचे आवडीचे विषय राहिले आहेत. कायद्यावरील त्यांची 2 पुस्तकं आणि कायदेविषयक असं जे काही लिखाण आवश्यक असतं, कायदेविषयक पब्लिकेशन्स काही, असं त्यांचं विपुल साहित्य आत्तापर्यंत प्रकाशित झालेलं आहे. 2019 हॉवर्ड विद्यापीठात कास्ट आणि जस्टिस इन इंडिया या विषयावर त्यांनी पेपर प्रेझेंट केला होता. तर 2006 कार्डिफ विद्यापीठातील एका संशोधन प्रकल्पातही ते सहभागी झाले होते. या व्यतिरिक्त वेळोवेळी अनेक मान्यवर व्यासपीठांवरून आपली सामाजिक आणि राजकीय भूमिका परखडपणे मांडण्याचे महत्त्वाचे काम ते करत असतात. तसेच अनेक वृत्तपत्रातून, मासिकातून, पाक्षिकातून त्यांची भूमिका ते सतत मांडत असतात. अशी अतिशय कार्यशील आणि अभ्यासक व्यक्ती आज आपल्या अभ्यास गटाला लाभली. त्यांना विनंती करते की आत्ता जसं रचना म्हणाली तसं लोकशाही पुढची ही जी भली मोठी आव्हानं आहेत ती आणि आंबेडकरांचे विचार या विषयावर आपलं मत तुम्ही व्यक्त करावं अशी तुम्हाला विनंती करते.